रोट आपले सगळे करून झालेले आणि हे ओव्हन मधले बेक झालेले. हे वर ठेवल्यामुळं हे जरा जास्त डार्क झालेत. ही प्लेट खाली होती आणि हे वरती होते. हे जरा डार्क कलर आले याचा. आणि हे कढईमध्ये बेक केलेले हे थोडेसे असे दिसतोय याचा कलर. हे पण खूप छान झालेले. हे अजून गरमच आहेत. हे गार झाल्यानंतर गार झाल्यानंतर याला असं हे करायचं. तोडून दाखवते मी. अगदी छान खुसखुशीत होतात. तोंडात टाकले की विरघळतील अशी आहेत. पण अजून हे गरम आहे. तुम्ही पण हे नक्की करून बघा. आज आपण करणार आहे रव्याचे रोट. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप रवा, 2 कप मैदा, 2 कप साखर आणि अर्धा कप आपल्याला इथं कोकोनट पावडर लागणार आहे. ड्रायफ्रुट्स लागणार आहेत आणि तूप हे आपल्याला सगळं लागणार आहे. हा 2 कप रवा घेतलेला आहे तो टाकून घेऊ आपण. त्यातच 2 कप मैदा. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकता इथं. अर्धा कप कोकोनट पावडर घेतलेली ती टाकून घेऊ. या सगळ्या मिश्रणासाठी आपल्याला साखर 2 कप लागणार आहे. तो ही टाकून घेऊ. आपण अखंड साखर टाकणार आहे, बारीक नाही करणार. आता यातच आपल्याला लगेच बेकिंग पावडर टाकून घ्यायची. हा बेकिंग सोडा आहे, अर्धा चमचा टाकायचा आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर, हा अर्धा चमचा आहे आणि अजून अर्धा चमचा घ्यायचा. छान आता मिक्स करून घ्यायचं सगळं. यात फ्लेवर साठी वेलची पावडर टाकून घेऊ. हे पण छान मिक्स करून घ्यायचं. अर्ध्या कपापेक्षा थोडं जास्त तूप घेतलेले. हे सगळं आता मिक्स करून घेऊ छान. तूप आपल्या या मिश्रणाला खूप छान लागलेले, अगदी मस्त चोळून झालेले. याला अर्धा कप दूध घेतलेले ते टाकून घेऊ आपण. नंतर अर्धा कप घेतलेले यातलं पाव कप टाकून घेऊ अर्ध दूध.
अर्धा कप आणि वर पाव कप दूध आपल्याला लागलेले, पाव कप दूध उरलेले, हे एवढं याला एकदम परफेक्ट झालेलं आहे. पीठ आपलं असं झालं पाहिजे, हे सगळं म्हणून जास्त पातळ नाही. एक 5 ते 10 मिनिटं आपण याला असंच ठेवणार आहे. तोपर्यंत कढईत जर करणार असेल तर कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवायची. पीठ आपलं छान सेट झालेलं आहे. आता याचे रोट तुम्हाला लहान मोठे जसे आवडतात तसे करून घ्यायचे. आता मी कढईमध्ये पण ठेवणार आहे आणि ओव्हन मध्ये पण करणार आहे. अशा प्रकारे रोट करून घ्यायचे. थोड्या चिरा पडल्या तरी काही हरकत नाही, छानच होतात हे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते याच्यावर लावून घ्यायचे. मी असे लावून घेतलेत आणि एका प्लेटीवर असं पेपर ठेवून याला ठेवणार आहे. कढईमध्ये आपण जे ठेवणार आहेत ते आपले रोट करून झालेले आहेत, ते आता आपण ठेवून घेऊ. कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे. आता बारीक गॅस करून हे ठेवून घ्यायचे आणि 6 ते 7 मिनिटासाठी आपण हे बेक करून घ्यायचे बारीक गॅसवर. याच्यावर झाकण ठेवून घेऊ. एक 5 मिनिटं झाले की एकदा चेक करायचं. झाले नसतील तर परत 1-2 मिनिटासाठी ठेवायचे. जे ओव्हन मध्ये ठेवणार आहे आता ते आपण करून घेऊ. ओव्हन मध्ये ठेवण्यासाठी पण आपले रोट तयार करून झालेले. आता हे आपण ठेवून घेऊ. एक 10 ते 15 मिनिटं आपण याला बेक करून घेणार आहे. 10 मिनिटांनी एकदा चेक करायचं. रोट आपले सगळे करून झालेले आणि हे ओव्हन मधले बेक झालेले. हे वर ठेवल्यामुळं हे जरा जास्त डार्क झालेत. ही प्लेट खाली होती आणि हे वरती होते. हे जरा डार्क कलर आले याचा आणि हे कढईमध्ये बेक केलेले, हे थोडेसे असे दिसतोय याचा कलर. हे पण खूप छान झालेले. हे अजून गरमच आहेत. हे गार झाल्यानंतर गार झाल्यानंतर याला असं हे करायचं. तोडून दाखवते मी. अगदी छान खुसखुशीत होतात. तोंडात टाकले की विरघळतील अशी आहेत, पण अजून हे गरम आहे. तुम्ही पण हे नक्की करून बघा.